प्रेक्षकांनो नमस्कार, मी भीमराव लोणारे पुन्हा तुमचं WH न्यूज मध्ये स्वागत करीत आहोत। आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। लोकसभेच्या रामटेक या मतदारसंघात आम्ही आहोत आणि या मतदारसंघामध्ये एकूणच काँग्रेसचे उमेदवार आहेत किशोर गजबे साहेब, जे सनदी अधिकारी आहेत, IAS आहेत, आणि शिवसेनेचे उमेदवार आहेत कृपाल तुमाणे साहेब। या दोघांमध्येच खरी लढत आहेत आणि या रामटेक लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये कोण विजयी होणार हे 23 मेलाच आपल्याला कळणार आहे। परंतु त्यासाठी आम्ही या रामटेक लोकसभेच्या काही लोकांशी आम्ही चर्चा केलेली आहे, सर्वे केलेला आहे आणि आमच्यासोबत काही तेथील पत्रकार सुद्धा आहेत। आम्ही त्यांच्याशी चर्चा करूया की रामटेक लोकसभेचा एकूणच कौल कुणाकडे आहे, जनता कुणाला पहिली आपली पसंती देत आहे। नमस्कार, आमच्यासोबत आहेत एक मुक्त पत्रकार, एक समाजसेवक, एक चित्रपट अभिनेता गजानन ढाकुलकर जी आमच्यासोबत आहे। आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊया की एकूणच रामटेक लोकसभेचा कौल कोणाकडे आहे। गजानन ढाकुलकर साहेब, तुम्ही हे सांगा की मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि सकाळी 7 वाजतापासनं लोकांनी एकच रांग केलेली आहे आणि मतदानाला लोक भरगच्च असं रांग दिसत आहे। काय सांगाल, कोणामध्ये म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस या दोघांमध्येच या भागामध्ये टक्कर आहे, काय सांगाल तुम्ही? ही आता निवडणूक जी आहे याच्यामध्ये कोणामध्ये लढत आहे हे तर फारसं काही सांगता येणार नाही, परंतु रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये प्रथमच एक चांगला शिक्षित असलेला उमेदवार लोकांना पाहावयास मिळत आहेत। लोकांची इच्छा आहे का ज्यांना प्रशासनाचा अनुभव आहेत आणि प्रशासकीय लोकांना जास्ती कामं प्रशासनाच्याच अडचणीमुळे येतात। मागील 5 वर्षापासून प्रशासनाने भरपूर काही त्रास लोकांना दिलेला आहे, त्याच्यामुळे जनता फार कंटाळलेली आहे। प्रशासनामुळे, सरकारमुळे कंटाळली तर आहेच, परंतु जास्त प्रमाणात ही प्रशासनामुळे जनता त्रस्त असल्यामुळे जनतेला हे वाटत आहे की आपल्याला एक चांगला म्हणजे खासदार म्हणून आपल्याला निवडून द्यायचा आहे। आणि प्रथमच असा मला तर असं वाटते का कदाचित विदर्भातच नाही तर महाराष्ट्रामध्ये जे किशोरजी गजबे आहेत हे उमेदवार अतिउत्तम म्हणून लोकांना आवडून राहिलेले आहे की आपले प्रशासकीय प्रश्न त्यांच्या माध्यमातून सुटतील। त्याच्यामुळे हे मतदारांमध्ये एक फारसा उत्साह निर्माण झालेला दिसत आहे, त्याच्यामुळे मतदारांचा कल हा जास्त आहे आणि मतदार हे घरोघरून बाहेर निघत आहे का आपण एक खासदार निवडून द्यायचा आहे आणि उत्तम जिल्हा प्रशासनाचं ज्ञान आहे, आपले जे काही अडलेले प्रश्न आहेत ते निकाली निघत आहेत। आणि राहिलं कृपालजी तुमाने बाबत बी लोकांचं मत जवळजवळ चांगलंच आहे, ते या परिसरामध्ये खासदार म्हणून राहिलेले आहेत। परंतु जो भाजप आणि शिवसेना पक्ष आहेत या पक्षाने मागील 5 वर्षापासून पक्षवाढीकडेच तेवढं लक्ष दिलेलं आहे, जनतेच्या समस्येकडे फारसं लक्ष दिलेलं नाही आहे। पक्ष वाढण्यासाठी तो पक्ष कोणालाही बी आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी हे करत आहेत। कोणावर 420चे गुन्हे दाखल असलेले अशा लोकांना सुद्धा त्यांनी पक्षामध्ये सामील केलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर रोष नसून सुद्धा त्यांना त्या कार्यकर्त्यांच्या रोषामुळे त्यांच्यावर अजूनही लोकांचा रोष कायम आहे। त्याच्यामुळे प्रशासनाचा जो अनुभव असलेले किशोरजी गजबे यांना ते आपली बाजू चांगली दाखवत आहेत। PV नरसिंहराव झालं, मुकुल वासनिक झालं, जे काँग्रेसचे दिग्गज नेता आहेत मुकुल वासनिक, ते सुद्धा या रामटेक लोकसभेमधून निवडून आलेले होते आणि हा गड होता, रामटेक जो गड आहे तो काँग्रेसचाच होता। परंतु तो काही म्हणजे काँग्रेसच्या नाराजगीमुळे काही काळानंतर तो गड शिवसेनेकडे गेलेला आहे। परंतु असं वाटते का तुम्हाला की या 2019च्या निवडणुकीमध्ये हा गड पुन्हा काँग्रेस खेचून आणेल? म्हणून निश्चितच खेचून आणू शकतात, कारण की लोक हे मतदान करताना नेहमी परिवर्तन पाहत असतात। परिवर्तनाची नेहमी जनतेला बी सवय झालेली आहे आणि तसे राजकीय नेते सुद्धा जे आपलं नेहमी परिवर्तन करत असतात, कधी या पक्षातून त्या पक्षात जातात। मग मतदारांनी का निवड करू नये, कधी आपला पक्ष बदलून मतदान का करू नये, म्हणून मतदार सुद्धा त्या बाजूने हे जे शिकवण राजकीय नेत्यांनी दिलेली आहे त्या शिकवणीलाच ते अनुसरून पक्ष बदल करून परिवर्तन घडत असतात। कृपाल तुमाणे यांनी म्हणजे आता जे गेले 5 वर्षात त्यांनी रामटेक या मतदार क्षेत्राचा, लोकसभा मतदार क्षेत्राचा त्यांनी विकास किती केलेला असेल?
असा तर मला आता काही फारसा विकास असा दिसलेला नाही, कारण की मागील 5 वर्षापासून मी कधी त्यांना माझ्या संपर्कात मी कधी बघितलं ना. मी नेहमी मतदारसंघामध्ये फिरतच असतो, सक्रियच असतो कोणत्या ना कोणत्या कामाने. तरी मला असं आढळून आलेलं नाही का त्यांनी एखादं मी असं महत्त्वाचं काम त्यांना सांगू शकत नाही किंवा एखादा उद्योग सांगू शकत नाही जे कृपालजी तुम्हाला आणलेला आहे. त्याच्यामुळे मतदारांमध्ये बी तो त्यांचा विकास जो काही झाला असेल तो दिसून पडत नाही आहे. आमच्यासोबत पुन्हा अजून एक ऑरेंज सिटी या न्यूज चॅनलचे संपादक गुंडाने साहेब आहेत. आम्ही त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया रामटेक लोकसभा या मतदारसंघाच्या काय कौल, जनतेचा कौल काय राहणार आहे. गुंडाने साहेब, तुमचं WH न्यूजमध्ये स्वागत आहे. आमच्या मतदारांना हेच रामटेक लोकसभेच्या एकूणच कौल कुणाकडे आहे आणि आता मतदानाला सुरुवात झालेली आहे, हा कौल कुणाकडे राहणार, वर्तमान जो खासदार आहेत त्यांच्याकडे किंवा जे IAS अधिकारी आहेत, सनदी अधिकारी आहेत, काँग्रेसचे उमेदवार आहेत किशोर गजबे त्यांच्याकडे राहणार, हे तुम्ही सांगा. नमस्कार. ज्या प्रकारे आमचे मित्र गजानन ढाकुळकरजींनी सांगितलं की जे आता उमेदवार उभे आहेत काँग्रेसचे ते निश्चितच एक शिक्षित सुशिक्षित आहेत आणि त्यांनी जे माझ्या एक इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की सगळ्यात आधी ते प्राधान्य देणार आहेत विकास कामाला. ज्या प्रकारे इथे कृपालजी तुमाने यांनी तेवढे विकास कामाकडे लक्ष दिलं नाही, तसंच ते पण विकास कामाकडे लक्ष देऊन लोकांचं मत आपल्याकडे खेचून घेत आहेत आणि निश्चितच लोकांना असं वाटतं की आता हे नवीन उमेदवार आहे, लोकांमध्ये एक आशाची किरण जागृत झालेली आहे की काहीतरी आमचा विकास होईल, आमचे कुठेतरी प्रश्न सुटतील, असं त्यांचं नेतृत्व छानच राहणार आहे एकंदर. आणि रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे आम्ही फिरतो आहे आणि ज्या प्रकारे आमचा सर्वे आहे तिथे लोकांचा कौल सरळ किशोर गजबी यांच्याकडे दिसत आहे. आणि मला वाटतं ते आहेतच, कारण ते मोठे IAS अधिकारी राहिलेले आहे, त्यांना या सगळ्या कामाचा खूप छान अनुभव आहे आणि लोकांना जवळ राहून ते लोकांचे प्रश्न सोडवतील अशी लोकांमध्ये आशा जागृत झालेली आहे. ढाकुळकर साहेब, मला हे सांगा की किशोर गजबे साहेब जे आहे IAS अधिकारी आहेत, ते चांगले शिक्षित आहे, उच्च शिक्षित आहेत, ते प्रशासकीय याचं त्यांना ज्ञान आहे, प्रशासकीय कामाचं त्यांना ज्ञान आहे आणि ते रामटेक या लोकसभेच्या मतदारसंघाचा ते विकास करू शकतात अशी लोकांकडनं अपेक्षा येत आहेत. तर तुम्ही काय सांगाल या संदर्भात? निश्चितच लोकांचा विकास ते करतीलच, परिसराचा विकास करतीलच, कारण की ते एक प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे त्यांना फार दांडगा अनुभव असलेला आहे आणि लोकांचे प्रश्न हे प्रशासनामध्ये जास्त अडकून असतात. लोकांना रस्ते नाली यापेक्षा बी जास्त लोकांचे स्वतःचे प्रश्न जे असतात ते जास्त महत्त्वाचे असतात. कारण की ग्रामीण भागातील जनता आहे, त्यांना सिमेंट रोड हवेच बा, त्यांना तर नेहमी मातीच्या रस्त्याने चालण्याची सवय असतात, तर ते विकासाकडे तेवढं लक्ष देत नाही. काही भरपूर प्रमाणात विकास झाला पाहिजे बा, परंतु आपला रोजगार आपल्याला मिळाला पाहिजे, रोजगाराकडे लक्ष देतात. प्रशासनाकडून आपली लुबाडणूक झाली नाही पाहिजे, प्रशासनाकडे जास्त चक्रा आपल्याला मारायची गरज नाही पडली पाहिजे. लोकांना राशन कार्डाकरता सुद्धा फार त्रास होतो. आता नुकतीच आमच्या हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये अगदी तहसील कार्यालयाच्या हाकेवर एका बाळाचा मृत्यू झाला. बाळाची आई राशन कार्ड घेण्याकरता गेली होती. फक्त तिला वाटलं का मी अर्ध्या तासात घरी वापस येते, परंतु तिला ते अर्ध्या तासाचं राशन कार्डच्या टायमासाठी तिला 4 तास लागले. इकडे 3 वर्षाचं बाळ तिचं आलं, वापस आली तर मृत झालं. अशा अनेक अडचणी प्रशासनामध्ये जास्त वेळ न लागता प्रशासकीय जे काही अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, हे या 5 वर्षांमध्ये फार मगरून गेलेले आहे. का कोणती जनता गेली तर त्यांना 10 मिनिटाच्या कामासाठी कसे 10 घंटे लावायचे, कसा त्रास द्यायचा, आज या उद्या या, हे लोक याच्यामुळे कंटाळलेले आहे. लोकांना विकासाचं काही असं फारसं घेणं देणं नसतात. लोकांना आपलं 2 वेळचं जेवण मिळालं आणि आपला रोजगार मिळाला तर जनता त्याच्यातच खुश आहे या रामटेक मतदारसंघामध्ये. गुंडन साहेब, तुम्हाला माझा प्रश्न आहे की रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक आदिवासींची संख्या, मतदारांची संख्या खूप जास्त आहे आणि आदिवासी लोकसंख्या असलेल्या या मतदारसंघात त्यांच्या या 5 वर्षात कुठलाच विकास झालेला नाही अशी आम्ही सर्वे केलेला आहे, त्यामध्ये आम्हाला नमूद झालेला आहे. काय सांग? खरंच आदिवासींचा प्रश्न खूप मोठा आहे आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये फार मोठा प्रश्न म्हणजे एक अतिक्रमणचा प्रश्न आहे. भरपूरसे लोक अतिक्रमण भागामध्ये आपल्या झोपड्या बनवून राहत आहेत. त्यांना आजपर्यंत पट्टे मिळाले नाही आणि या प्रशासनाकडे
भरपूरशे लोकांनी आंदोलनं केले, पण त्यांच्या आंदोलनाकडे बिलकुल लक्ष दिलं जात नाही आहे. मला असं वाटतं की आता जे अधिकारी आहेत त्यांना याबाबत सगळं माहिती आहे आणि याच्यात तरतूद होऊ शकते आणि लोकांना खरंच ज्या गरजा आहेत आदिवासी लोकांना, कारण ते कसे हातमजूर आहेत, हातमजूर असल्यामुळे ते स्वतःचं घर पक्क बांधू शकत नाही, छोट्या मोठ्या झोपड्या बांधून ते आपलं जे काही आहे उदरनिर्वाह करतात. तर त्यांना खरंच खूप गरज आहे आज, आणि आदिवासी लोकांचं जेवढं प्रगती झालेली नाही आहे त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही आहे, भरपूर दुर्लक्ष होत आहे असं वाटतं मला. मला सांगा की रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये बहुजन समाज पक्षांचे सुद्धा उमेदवार आहेत, वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा उमेदवार आहेत आणि इतरही अजून उमेदवार आहेत, परंतु इथे दोनच पक्षांमध्ये सर्वाधिक लढत दिसत आहे, एक शिवसेना आणि काँग्रेस. तर या मतदारसंघामध्ये जी बहुजन वंचित आघाडी आहे किंवा BSP आहे, हे किती म्हणजे सक्षम ठरतील या बलाढ्य पक्षांत? आता हे जे दोन पक्षाची आपण नाव घेतले, भाजप, सेना आणि काँग्रेस, हे सत्ता भोगलेले पक्ष आहेत आणि सत्ता भोगलेले पक्ष असल्यामुळे त्यांची आघाडी आपल्याला निश्चितच दिसत आहे. परंतु बहुजन वंचित आघाडी म्हणा की बसपा म्हणा, यांची उमेदवार बी चांगल्या प्रमाणात उमेदवार आहेत, परंतु कधी कधी त्यांना संधी मिळत नाही. त्यांच्यामध्ये बी चांगले गुण आहेत, ते बी चांगल्या पद्धतीने विकास करू शकतात, परंतु अद्यापपर्यंत लोकांमध्ये ते चर्चित नसल्यामुळे किंवा लोकांपर्यंत ते गेले नसल्यामुळे किंवा त्यांना संधी मिळाली नसल्यामुळे ते सुद्धा सक्षम म्हणून उमेदवार ठरू शकतात, परंतु जनतेने संधी दिली तर. 23 मेला काय चित्र राहणार? 23 मेला असं खरं तर लोकांवर आहे आणि विकास कामांवर आहे आणि विद्यमान उमेदवारांनी जे आहे त्यांनी किती काम केलं आहे त्यावर सगळं निर्भर आहे. तसंही आता जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे जास्त कौल राहणार आहे असं माझं एक मत आहे. काय चित्र राहणार? 23 मेला 23 मेची तर जनता आतुरतेने वाट पाहतील आणि 23 मे पेक्षा जनता हे आजच हे सर्व काही ठरवत आहे आपल्या मताच्या रूपातनी. जो काही अधिकार बाबासाहेबांनी जनतेला दिलेला आहे आपला एका बोटामधून त्यांना आपला राजा घडवायचा आहे आणि तो कोणता राजा घडवतात, त्यांचं बोट कुठे चालतात याच्यावर सर्व निर्भर आहेत आणि हे चित्र आता सायंकाळपर्यंत निश्चितच क्लिअर होतील, परंतु त्याचा निकाल हा 23 मेला निश्चित लागेल आणि 23 मेला जे काही दिसणार ते सर्वांना दिसूनच पडेल. तर प्रेक्षकांनो, हे होते आमच्यासोबत रामटेक लोकसभा मतदारसंघातील एक समाजसेवक, वरिष्ठ पत्रकार आणि फिल्म अभिनेते गजानन ढाकुलकरजी आणि गुंडाणे साहेब हे आमच्यासोबत होते आणि यांनी जे विश्लेषण सांगितलेलं आहे एकूणच रामटेक लोकसभा मतदारसंघाचं, ते तर आपल्याला 23 मेला ते कळणारच, पण यांच्या सांगण्यावरून असं वाटते की जनता कुठेतरी सत्ता पक्षावर म्हणजे केंद्र सरकारवर जनता नाराज आहे, त्यांच्या केलेल्या विकास कामावर कुठेतरी जनता नाराज आहे आणि त्याचा कौल हे जनता आपल्या मतातून देणार आहे आणि ते येणाऱ्या 23 मेला ते कळणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिलं आणि या भारतीय संविधानामार्फत आम्हाला लोकशाही काय असते हे आम्हाला कळलं. लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेला हा नेता असतो आणि हा लोकांनी निवडून दिलेला नेता त्यांची जर लोकांचे जर प्रश्न सुटत नसतील तर ते आपल्या मतांच्या द्वारे आपले विचार, आपले मत ते मांडण्याचा प्रयत्न करतात. आपण बघत रहा WH न्यूज. मी भीमराव लोणारे.